अगं तू गाणी ठरवली का सर्वांची? अहो छोटे सरकार, मी फक्त डान्स बसवणार आहे आणि गाणी सगळे आपापले ठरवतील की. हो अमोल, आमचं तर गाणं रात्रीच ठरले. हो ना, रात्रभर मी 12 पर्यंत वेगवेगळी गाणीच ऐकत होतो. काय हो तुम्ही ना एक चान्स सोडू नका मला बोलायचं. अहो रुपालीताई, तुम्ही निदान गाणी ऐकून ठरवलं तरी, नाहीतर आमचं हे ध्यान एवढी गाणी ऐकून पण म्हणताय मला शोभाला असं एक पण गाणं नाही. असं का? तुम्ही ना असे नाही ऐकणार. मी एक काम करते, मी तुमच्या बरोबर डान्सच नाही करणार, बसा तुम्ही. गमत केली मी, गमत केली. तू ठरावा, तू सांगशील तसं नाचीन मी. आता कसं? बापू तुमचं गाणं ठरलं का? अरे अमोल बाळा, आम्हाला खरंच काही सुचत नाहीये. तुम्ही सुचवा की एखादं गाणं. ओ बापू, हो माझ्या उमेदीच्या काळात लय सिनेमे बघितलेत मी. तुम्ही काळजीच करू नका, आपलं गाणं कवाच निवडून ठेवलंय. हो असा डान्स करू ना की सगळे बघत राहिले पाहिजेत. काय आता कसं याला म्हणतात पट्ट्या. विनू बाबा, आता नुसतं राडा करा तुम्ही. क्या बात आहे, अशी जेवणाची डान्स सगळ्यांनी. काय म्हणते बाबा, ठरणार ना? मी करतो प्रयत्न. मम्मा इकडे ये ना. मम्मा अगं माझं गाणंच ठरलं नाहीये. अहो छोटे सरकार, पण असू दे, तुम्ही काळजी करू नका, तुमची मम्मा आहे ना. काय कुसूर पुसूर चालले रे? काय नाही दीपी मम्मा, सिक्रेट आहे. हा काय राव भांजे, धोका दिला होय मला. अहो ते जाऊ द्या, मी ना छोटे सरकाराचा स्पेशल डान्स बसवणार आहे. ईस्ट वेस्ट, माझी मम्मा सगळ्यात बेस्ट. हे आले. काय 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 कसला जल्लोष चाललाय बाळा? काय रे काय रे? मा बाबा तुमचं संगीत आहे ना, विसरून गेला का काय? तू विसरू देशील तर विसरू ना आम्ही. चांगलं लक्षात आहे आमच्या. मम्मा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. कधी करायची प्रॅक्टिस? छोटे सरकार, अहो अमोल, अरे पण आपल्याला ट्रीटमेंटसाठी निघायचंय ना. मा प्लीज नको ना, अगं आज मला खूप काम आहे ग. अरे मला सगळ्यांची डान्स बसवायची. चल मम्मा आपण डान्स बसूया. थांब चांबडी चमकती उन्हात थांब, हे बघ मला काही झालं तरी त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. मा अगं बघ ना, सगळे प्रॅक्टिसला जमलेत. अमोल, दवाखान्यात जाणं पण गरजेचं आहे की नाही? नाही बापू, मला सगळ्यांची डान्स प्रॅक्टिस बघायची आहे. अमोल बाळा, हे बघ आम्ही सगळे जण तुझं सगळं ऐकतो का नाही? हो. मग तू आता आमचं का नाही ऐकत? हे बघ बाळा, आपली ट्रीटमेंट सोडून इकडे प्रॅक्टिस करणं बरोबर आहे का? कसं जमल सांग बरं? बाबा अरे आपण एकदाच करणार आहोत ना संगीत. हो पण आपण हॉस्पिटल मधून माघारी आलो की मग संगीतच करायचंय ना आपल्याला. अमोल, हे बघ तू आल्याशिवाय संगीत सुरूच नाही होणार बाळा. पण आता तिकडे जाणं महत्वाचं आहे की नाही? हा हो अमोल, जातो. काय आम्ही सगळं बसवतो, मग तू आला की आपण बघू. हा ठीक आहे, जातो मी. तुम्ही सगळे नीट प्रॅक्टिस करा. पण मम्मा अगं तू मामा रागवलीस तरी चालेल, पण मामाला डान्स जमला पाहिजे बर का. चला चला बाय बाय. येतो जाऊ दादा. बाय टिपी मम्मा, बाय मोठी बाबा. बाय बाय. तर सगळे रेडी आहात ना? आपल्याला प्रॅक्टिस करायची. मी 2 मिनिटात आले, तोपर्यंत मला सगळे उभे राहिलेले पाहिजे, ते पण एकदम एनर्जीत. ओके? चला उठा आता, ऑर्डर आलीये.
मला. आपली प्रिस्क्रिप्शन येतच आहे ना? हो त्यात बाबा किती वेळ लागणार आपल्याला? आपला नंबर तर येऊ देत, ते सांगतील आपल्याला. मी आलो औषध घेऊन. हो. तरी मी सांगत होतो की आज नको आपण केमो करायला. अमोल असं बोलतात का? डॉक्टर बोलवतीलच बघ आपल्याला. थोडा वेळ थांबा बाळा. नाही मा, अजून थोडा वेळ थांबत असेल तर मी जातो कडे. अगाव अमोल, तू असं कधीच वागत नव्हतास हं? पण मा, अगं आज आपलं संगीत करायचं आहे ना, मग घरी जाऊन त्याची तयारी करावी लागेल. हो बाळा, पण औषधं घेणं पण महत्वाचं आहे की नाही? ते घेऊया की आधी. अच्छा, संगीत करतायत. इकडं माझे सगळे सूर बिघडवून टाकलेत आणि हे मात्र गाण्यावर नाचायचे स्वप्न बघतायत. मी बारा पूर्ण होऊ दे. तुम्ही करा तयारी, मी हाय बिघडवायला. नाही, मला काय माहित नाही मा, फक्त तुमचं संगीत भारी व्हायला हवं. भारीच होणार, पण त्याआधी आपण ट्रीटमेंट घेऊ आणि पटकन घरी जाऊ. खरंच मा? खरंच. इथे बघ, ती दादा आली तुला घेऊन जायला. जा तर लवकर या. जा. तर सगळे रेडी आहात ना? हा. तर चला. अहो, आधी मी तुम्हाला डान्स शिकवते. हे हात आहेत ना, हात जेव्हा उजव्या बाजूला जातील ना तेव्हा पाय डाव्या बाजूला. हा, जेव्हा पाय उजव्या बाजूला तेव्हा हात उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. हो, डाव्या बाजूला. हा, मी एकदा करून दाखवते, मग तुम्ही करायचं. हा हा, चला रेडी. हा. 1 2 3 4 5 6 7 8. 1 1 1 हा 2 3 4. काका, तुम्ही ना एक नंबरचे ढ. तुम्हाला मी एवढे सोप्या सोप्या स्टेप शिकवते तरी तुम्हाला जमत नाहीये. अगं मी काय डान्सर आहे होय? कुठं शिकून आलोय का डान्स? हो का? मग मी काय शिकून आलीये का? तरी मला जमतो ना कामापुरता डान्स. चला करून दाखवा मला पटकन. चला 1 2 3 गो. स्टार्ट. गो. एकदा करून दाखव. मी आता एकदाच करून दाखवणार. 1 2 3 4 5 6 7 8. ओके रेडी. हा, चलो 1 2 Ready? 3 गो. 1 2 3 7 8. बाई, काय माणूस आहे. अवघड आहे तुमचं. या छोट्या सरकारांनी सगळी जबाबदारी ना माझ्या डोक्यावर ठेवली. आणि कसे नाचतायत. अहो, तुम्ही थोडा वेळ बसा. स्वप्नील सर, तुम्ही या. या, मी बसा तुम्ही. या सर. काय मोनिका, वर्गात नाचणाऱ्या मुलांना मी नेहमी शांत बसवतो. हे डान्सचं मला जरा अवघड वाटतं. रुपाली, जमेल का मला? सोपे हो, मोना जसं करते ना तसं करा फक्त. आहो सर, इझी आहे. हे बघा, फक्त पाय बघा माझे. 1 2 3 4. हाताची पण स्टेप आहे. हात पण यूज करायचे आपल्याला. मी पूर्ण दाखवते, मग तुम्ही करा. ओके. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. काय नाचतेस तू मोनिका? खूप छान नाचते. मला जरा वेळ हवाय स्वतःसाठी. मला जरा वेळ लागेलच मला.
बापू राणी नाही ती. मी आलो. मी आलो लगेच. बापू बापूकडे गेलं पाहिजे, लक्ष द्यायला लागतं, घसरून पडतील बिडतील. मामनजी रुपाली ताई हा काय चाललंय? मोना हे बघ, हे लोक ना अजिबात सिरियसली घेत नाहीयेत बघ. तुम्ही कराल ना सिरियसनेसनी? हा चला पदर. रुपाली ताई मी तुमच्यासाठी ना एकदम भारी डान्स बसवलाय. चला 1 2 3 गो. ऐक ना, अगं आता ना चहाची वेळ झाली आहे आणि सगळ्यांना चहा लागतो ना वेळेत. मी काय करते, 2 मिनिटात जाते आणि 5 मिनिटात परत येते. हा लगेच. आवा रुपाली लगेच चहा करून आले, लगेच. तुम्ही तरी आवा ऐका ना. मोनिका, मी काय म्हणतो, सोप्या स्टेप्स, सोप्या. आहो स्वप्नील सर, एवढा डान्स तरी यायला लागतो ना. बरोबर आहे. याला पाहिजे, पण ते तुला जमतंय, आम्हाला जमायला पाहिजे ना. आपण एक काम करू, गणपती डान्स करू, काय हो? बेस्ट. गणपती डान्स करा आणि छोट्या सरकारांचा पूर्ण मूड घालवा. तुम्ही काय करताय? मी काय म्हणतोय, तू एक एक स्टेप आम्हाला सांग, तशा आम्ही करत करत जातो आणि मग पुढे जाऊ आपण. हा असं करू सर. मग मी ना नंतर चांगलं फिनिशिंग करते. छोट्या सरकारांनी आपला डान्स बघितला ना की ते बघतच राहिले पाहिजे आणि ना त्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे. पाय आमचा हाल. काय काय नाही, आपण सुरू करूया. बरं, पण मी एकदाच दाखवणार. एकदाच. हा चला. अमोलराव, आता आपल्या केमोला सुरुवात होती. हा, तुम्ही लग्नाची तयारी एकदम जोरदार करा. मी येणार आहे लग्नाला. काय सांगू तुम्हा मानी काका, अहो केमोमुळे मला वेळच मिळत नाहीये. हा ते पण आहे म्हणा. आज कसला कार्यक्रम आहे घरी? आज संगीत आहे, खूप मजा करणार आहे आम्ही. अय, मग डान्स बसला का नाही? नाही ना, आता गेलो की आम्ही बसवणार आहे. अमोलराव, आपण एक काम करू. आपण काय करू, तुमची केमो आहे ना लवकरात लवकर उरकून घेऊ, म्हणजे तुम्ही घरी जायला मोकळे. खरंच मानिक काका? हो. आता एक काम करा, तुम्ही डोळे झाका बघू आणि शांत झोपा. हा, असेच डोळे झाका बर का, डोळे उघडायचे नाही. संगीत करतोय म्हणा. अरे आधी त्या कार्यक्रमात नीट चालून तर दाखव. अर्जुन सर. हा डॉक्टर बोला ना. अमोलचा केमो कम्प्लीट झालाय, तुम्ही त्याला थोड्या वेळानंतर घरी घेऊन जाऊ शकता. आज लवकर झालं केमो? हो म्हणजे बरं झालं लवकर झाला. असंही त्याची काय आज इच्छा नव्हती यायची. घरी संगीताचा कार्यक्रम आहे ना, आम्ही त्याला तसंच घेऊन आलो होतो. बरं आलोच मी त्याला घेऊन. एक मिनिट अर्जुन सर. अमोलच्या याच इच्छा त्याच्या उपचारावरती इफेक्ट करतायत असं दिसतंय. म्हणजे नेमकं काय झालं डॉक्टर? अमोलला आजच्या केमोच्या दरम्यान त्रास झालाय. एक मिनिट, काय झालंय स्पष्ट सांगा ना प्लीज. हे बघा मॅडम, मेजर काही वाटत नाही, परंतु अमोलला आज केमोच्या दरम्यान तो डिझी वाटत होता आणि केमो देऊन बराच वेळ झाला तरी तो तितका एनर्जेटिक वाटत नाहीये. हा पण हे नेहमीच होतं ना. आज जरा जास्तच जाणवतंय. कदाचित आज दिवसभर अमोल उभा राहू शकेल का नाही मला जरा शंकाच आहे. हा पण असं अचानक
अचानक काही नाहीये मॅडम. जसजसा हा आजार वाढत जाईल तसतसं ह्या आजाराचे अनप्रेडिक्टेबल इफेक्ट्स आपल्याला जाणवू लागतात. आणि हे मी आधीच बोललोय की तुम्हाला. डॉक्टर, पण अहो घरी कार्यक्रम आहे आणि त्याची अजिबात इकडे येण्याची इच्छा नव्हती, पण तरी आम्ही त्याला घेऊन आलो. घरचा कार्यक्रम त्याला एन्जॉय करायचा आहे, तो एन्जॉय तरी करू शकेल ना. आपल्याला ते औषधाच्याच इफेक्टवरती कळेल. पण मला जर आज विचाराल तर प्लीज त्याला आज काही करून देऊ नका, त्याला पूर्ण आराम करू द्या. येतो मी. काय लागलंय रे अमोलच्या मागे आपल्या? कळायला काय मार्गच नाही. रोज उठून काहीतरी आहेच नवीन. त्याला नाचायचं होतं रे, त्याला सगळ्यांसोबत एन्जॉय करायचा होता. अबे तू शांत हो, तो होईल स्टेबल लवकर. हे बघ, घरी एकदा गेलो आपण, ते नाच गाणं सुरू झालं ना, तो होईल नॉर्मल. चल बघू, चल. नॉर्मल? अरे तुमच्या आयुष्यात आता नॉर्मल काहीच घडू देणार नाही. त्या आमल्याला आज नाचायचं तर सोडाच, साधं उठता बसता जरी आलं ना तर देवाचा आभार माना. दीपक, स्पीकर व्यवस्थित लावून घे. जा जा. वाह, क्या बात आहे. सगळ्यांची तयारी अगदी जोरात आहे की. या गायतोंडे सर, नमस्कार. नमस्कार. अहो सगळी तयारी उरकत आल्या, आता फक्त आम्ही अमोलची वाट बघतोय. आर्या, अगं तू बरं झालं तू आलीस. खूप गोड दिसते रे, मग तुझ्याशी खूप बोलायचं. चल इकडे ये. अरे नमस्कार चिंचुके साहेब. नमस्कार गायतोंडे साहेब. नमस्कार. मग पोलीस स्टेशन मध्ये कोण आहे? आहेत की बाकीची लोक. काय प्रॉब्लेम झाला तर आहेच की आपण. काय वाटतंय विनू बाबा, हे भया नक्की बघायलाच आले असेल ना? मला बी आश्चर्यच वाटतंय तिला इथं बघून. अहो विनायकराव, अर्जुनच बोलावलं असेल. असू दे. हो, पण काहीतरी उद्योग करून कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करू नये म्हणजे झालं. नाही नाही दिप्या, तसं काय नाही होणार. अरे बराच काळ गेलाय. हा, पुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय. नाही विचार करायचा तसा. अहो बापू, हीच तर सांगता येत नाही ना. हसती कशी बघा, जणू काय हिजच संगीत आहे. दिप्या, अरे आप्यानं अर्जुनचं संगीत आहे ना. हा, अमोल खुश राहायला पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण फक्त. हा, बरोबर आहे बापूंचं. आपण नको जास्त विचार करा. काय दीपक शेठ, काय बाबा, काय तयारी केली तुम्ही? एकदम जोरात आहे की. चिंचुके साहेब, आमचं काय तवा, ही सगळं काम आमच्या महिला मंडळाचं आहे. हो. वाह, छान केली आहे सजावट. आणि आजचा कार्यक्रम उत्तमच होणार आहे. पण अपर्णा मॅडम, अर्जुन सर आणि अमोल कुठे दिसत नाहीयेत. दवाखान्यात गेलेत. अहो त्यांचीच वाट बघतोय. ते आले की लगेच कार्यक्रमाला सुरुवातच. ते आलेच. लग्न करतायत पोराच्या आनंदासाठी, आणि जाताना पोराची अवस्था बघून असे तोंड पाडले होते. अग एवढं भारी वाटतंय ना. आहा, या कपड्यांवरची चमक अजून बी तशीच आहे. हे कपडे घालायची वेळ परत एकदा आली. संकल्प राव, अप्पे
या दुःखातून मीच तुला बाहेर काढू शकतो. त्याच्यामुळं मला तुझ्यासोबत लग्न करावंच लागणार आहे. करावंच लागणार नाही, मी करणारच आहे. माझा अधिकार आहे तो, माझा हक्क आहे तो. कारण माझं लग्न तुझ्यावरच ठरलं होतं. आणि आता परत संधी आली आहे, परत चान्स आला तर मी का गमवू? नाही, मी तुझ्यासोबत लग्न करणार आणि तुझ्यासोबतच करणार. त्या आमल्याला निम्मा अधू करू कार्यक्रम खराब केलाच, तसंच तुमचं इथून पुढचं आयुष्य भी मी खराब करणार.